आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। गुड़ी पड़वा पर जैसे ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे ने मनसे पदाधिकारियों को मराठी भाषा के मुद्दे पर सक्रिय होने की चेतावनी देते ही मनसे पदाधिकारी मंगलवार को ठाणे में भारतीय स्टेट बैंक की शाखा में घुस गए। इसके अलावा यहां लगे अंग्रेजी भाषा के पोस्टर भी हटा दिए गए। मनसे नेता अविनाश जाधव ने कहा कि अगर मराठी का इस्तेमाल नहीं किया जाएगा तो गुस्से का सामना करना पड़ेगा। उन्होंने यह भी चेतावनी दी कि यदि आप मराठी भाषा का इस्तेमाल नहीं करेंगे तो आपकी पिटाई की जाएगी। ठाणे से युसुफ पुरी की रिपोर्ट। स्थानिक मुलांना रोजगार मिळत नाहीत त्यांना, बरोबर आहे। त्यामुळे याच्या पुढे जो गव्हर्नमेंटचा नियम आहे त्याचाच फॉलो करून 80% मराठी मुलं आम्हाला बँकांमध्ये हवीत। आता ही काय हा विषय मी या तुमच्या ब्रांच पुरता बोलतोय, पण ब्रांचमध्ये पण तुम्ही ज्या काही गोष्टी करता सगळ्यात पहिले जे तुमचे वॉचमॅन्स असतात ना दरवाजावरचे ते बदला, कारण सुरुवात तिथनं होते, ते पहिले आगावगिरी करतात। कारण आत्ता जरी मी आलो तरी तुमचे जे वॉचमॅन आहेत ते हिंदी भाषिक असतात, आता तिथे मराठी ठेवायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? आले सगळे मराठी, आपल्या सिक्युरिटी गार्ड आहे तो मराठी, साहेब फक्त ह्या ब्रांच पुरता मर्यादित नाही बोलत आहे। सगळीकडचा अनुभव जो आहे आम्हाला तो सांग ऑल ओव्हर, म्हणजे फक्त ह्या ब्रांच पुरता नाही बोलत आहे। ते तुम्ही पाठवायचे हेड ऑफिसला। तुम्ही त्यात मला असं वाटतं की मराठीचा वापर हा जास्तीत जास्त झाला पाहिजे आणि हे करायला पाहिजे। आपलं नाव काय? राकेश। बघा, तुमच्यापासूनच सुरुवात आहे। तुम्ही इथे किती वर्ष ब्रँच मॅनेजर आहात? इथे माझे 1 वर्ष झाले। 1 वर्ष झालं। आणि आपण कुठून आलो? मी महाराष्ट्रामध्ये 33 वर्षाचा आहे। महाराष्ट्रात 33 वर्ष आहात। मग हिंदी येतं, मराठी येतं का नीट? हो ना। तुम्ही बोलतच नाही, तुम्ही हो नाहीला उत्तर देताय मला। हा येतं ना? येते। बघा ठीक आहे, महात्मा गांधी मराठीत जर तुम्ही इंग्लिशमध्ये करू शकला तर मराठीत का नाही आहे हे? त्यांचे सगळ्या गोष्टी पूर्ण कुठे काय मराठी आहे? तुम्ही तुमच्या केबिन मधून सुरुवात करा, मला मराठीत एक अक्षर दाखवा। पेपर पण इंग्लिश आहेत, नाही त्याच्या खाली हिंदी आहे। बघ कुठे दाबून ठेवलंय मराठीला तुम्ही, म्हणजे त्यात पण तुम्ही शोधायला लागतं तुम्हाला। कसं काय होणार देवाला माहिती। हे सगळं कधी बदलणार? इथे मराठी तुमच्या पहिल्या केबिनमध्ये मराठी मातृभाषा ही महाराष्ट्राची, तुम्ही जिथे हे करताय व्यवसाय करताय, पहिलं तिथनं सुरुवात करा। चालेल। हा कधी उद्या येऊ मी परत बघायला, दिसेल मला मराठी? आणि नाही दिसली तर दिसेल। ठीक आहे बंधू, यांना तुम्ही टाकले ते सांगा ना। आता मी लेटर ते हात जोडून देतोय, नेक्स्ट टाइम येणार ते हात सोडून येणार। हा आमचा ठीक आहे, 2 मिनिटं काल परवा सन्माननीय राजसाहेबांचं भाषण झाल्याच्या नंतर मला या भागातल्या आमचं इथे मनसेचं पक्ष कार्यालय तर एका महिलेचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्याच पक्ष कार्यालयाच्या मागे एक SBI बँक आहे आणि आमचं अकाउंट तिथे आहे। आम्ही तिथे ज्या वेळेला जातो त्यावेळेला जे राजसाहेब म्हणाले की हिंदीत बोललं जातं, मराठीत बोलताना ती लोक नाटकं करतात। सो आम्ही सुरुवात इथूनच केलेली आहे आणि आज SBIला आल्याच्या नंतर पहिलंच आम्ही पाहिलं तर नाव पाहिलं तर तिथल्या सगळ्या मोठ्या पोस्टवर ही बाहेरनं आलेली लोक आहेत। आम्ही या लोकांना विनंती केली आहे, त्यांच्या कार्यालयात जर कुठेही पाहाल तर मराठीचा कुठेच वापर नाही आहे। सो जर तुम्ही या मातृभाषेत 1 लाख अकाउंट आहेत या भागातल्या लोकांचे इथे आणि ह्यातले जवळजवळ 95% मराठी लोकांची असतील, तर मला असं वाटतं जिथे मराठीचा वापर जास्त आहे, आमची मातृभाषा मराठी आहे, आणि तिथे तुम्ही मराठी तरुणांना संधी दिली पाहिजेत। जास्तीत जास्त मराठी मुलं कामाला असली पाहिजेत, त्याच्यासोबत डोअर कीपर असतील तेही मराठीत असले पाहिजेत, कारण SBIमध्ये बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिकांचे खाते असतात किंवा पेन्शनर लोकांचे खाते असतात आणि ही सगळी मराठी लोक आहेत। सो आम्ही आज यांना ताकीद दिलेली आहे की याच्यापुढे बँकेच्या भिंती देखील आम्हाला मराठीत दिसल्या पाहिजेत आणि ते जे काही डेस्कवर असलेली मुलं ही जवळजवळ सगळीच मुलं ही मराठीत असली पाहिजे। एखादी ज्येष्ठ नागरिक मराठी आले तर त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलण्यासाठी तुमची माणसं उपलब्ध असली पाहिजे। अशा विविध गोष्टी आज आम्ही त्यांना सांगितल्या आहे, पत्राद्वारे त्यांना कळवलेलं आहे।
त्यांना पुढील 8 दिवसात ह्या काही गोष्टी ज्या सांगितल्या त्या बदल कराव्या आणि त्यात जर बदल दिसला नाही तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल. मात्र आज पहिल्यांदा ही बँक पकडली आहे. आता किती अशा बँकांना उद्या आज खरं तर आम्ही कर्नाटक बँकेत जाणार होतो, कारण कर्नाटक आणि मराठी हा वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. सो आम्ही जाणार होतो कर्नाटक बँकेमध्ये, पण आज बँक बंद आहेत आणि तिथेही आता आमचे पुष्कर विचारे आणि आमची टीम जाऊन तिथेही निवेदन देईलच. किंबहुना ठाण्यातल्या सर्व जेवढ्या बँका आहेत, प्रायव्हेट बँका असतील किंवा सरकारी बँका असतील, इथे आमची सगळी टीम आजपासून जायला सुरुवात करेल आणि पुढील 4 दिवस ठाण्यात जेवढ्या बँका आहेत त्यांना आम्ही निवेदन देऊन मराठीचा वापर करा, मराठी तरुणांना संधी द्या, या सगळ्या गोष्टींची साहेबांची स्तुती केली. अंजनी दमानी यांनी देखील हे केलेलं आहे. काही इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील जाहीरपणे पोस्ट केलेले आहेत की राजसाहेबांचं कालचं भाषण हे अतिशय उत्तम होतं आणि त्यांना हलक्यात घेऊ नका, असं एका राष्ट्रवादी नेत्याची देखील मी पोस्ट पाहिलेली आहे. सो मला असं वाटतं आम्हाला हलक्यात घेऊ नका आणि हेच बँकेत सांगायला आलोय की आम्हाला हलक्यात घेऊ नका, नाही तर आम्ही तुम्हाला हलकं करून टाकू. आव्हाडांचं म्हणणं आहे की पाहायला गेलं तर दखल कुठेतरी ठाकरे बंधूंची लवकर घेतली जाते, ठाकरे घराण्याची लवकर घेतली जाते महाराष्ट्राने. अहो, ठाकरे ब्रँड आहे. एक मिनिट, ठाकरे हे ब्रँड आहे. हां, आव्हाडांना ब्रँड बनायला वेळ लागेल, त्यामुळे ठाकरे ब्रँड आहे हे मान्य करावं लागेल. तुम्ही आमदार खासदार याच्यावर ठाकरेंची गिनती करू नका. ह्या महाराष्ट्रामध्ये ठाकरे हे ब्रँड आहेत आणि पुढच्या अनेक पिढ्या हे ठाकरेच ब्रँड राहतील. बाकी सगळे येतात आणि जातात, किती आले आणि किती गेले कोणाच्या लक्षात आहे का? नाही, पण ठाकरे सगळ्यांच्या लक्षात आहेत. मागचे 70 वर्षे झाली, याच्या पुढेही पुढची 100 वर्षे ठाकरेच या महाराष्ट्रावर राज्य करणार. आता विधानसभेत जो आवाज उचलला तो जसा